नमस्कार मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, जर तुम्ही इयत्ता 9वी साठी नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्या प्रवेश परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि डबल ओ अकॅडमीच्या या YouTube चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग बघूया इयत्ता 9वी साठी जी स्कॉलरशिप किंवा नवोदय प्रवेश परीक्षा घेतली जाते या नवोदय विद्यालयाकडून तुम्हाला सायन्स या विषयासाठी कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण याच्या आधी जेव्हा तुम्ही ही परीक्षा देत असता तेव्हा ही परीक्षा तुम्हाला एकूण 4 विषयांसाठी द्यायची असते. म्हणजे या 4 विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग हे 4 विषय कोणते? तर इंग्रजी, गणित, हिंदी आणि सायन्स या 4 विषयावरती आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. मग या 4 विषयांमध्ये सायन्स हा विषय देखील खूप महत्त्वाचा आहे. मग सायन्स विषयावरती आपल्याला कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात ते आपल्याला आज पाहायचे. चला तर मग बघूया. जेव्हा आपण इयत्ता 9वी साठी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देत असतो तेव्हा सायन्स विषयावरती आपल्याला कोणते टॉपिक्स अभ्यासायचे असतात. मग मित्रांनो, जेव्हा 9वीचा आपण सायन्सचा सिलेबस पाहू तर त्यासाठी तुम्ही क्लास 8चं म्हणजे तुमचं 8वीचं NCERTचं सायन्सचं बुक यूज करू शकता. जर तुम्ही 8वीचा सिलेबस सगळा कव्हर केला तर तुम्हाला क्लास 9 साठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्यातला सायन्स सब्जेक्ट हा इझी जाऊ शकतो. मग क्लास 8 मधले कोणते टॉपिक आपल्याला अभ्यासायचे आहेत? तर चॅप्टर नंबर 1 क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. म्हणजे जेव्हा तुम्ही 6वी साठी 9वी साठीच्या पेपरचा अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट या चॅप्टर वरती प्रश्न विचारले जातात. आता क्रॉप प्रोडक्शन मध्ये शेती विषयावरती आपल्याला प्रश्न विचारले जातील. देन मायक्रो ऑर्गॅनिझम्स, सेकंड चॅप्टर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात? तर ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट बी सीन बाय अवर नेक्ड आईज इज कॉल्ड एज मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही त्यांना काय म्हणत असतो? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक बॅक्टेरिया, व्हायरसेस. सो याच्यात काही फ्रेंडली मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील तर काही व्हायरस असतील म्हणजेच हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. मग आपण क्लास 8 मध्ये शिकलेलो आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते. मग कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला हार्मफुल असतात आणि त्यांच्यामुळे काय त्रास होतो या गोष्टी आपल्याला क्लास 8च्या NCERT मध्ये दिलेल्या आहेत. मग हे पुस्तक किंवा हा चॅप्टरचा अभ्यास करताना आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम विषयी किंवा त्यांची नावं लक्षात ठेवणं गरजेचे, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग पुढे बघा, कोल अँड पेट्रोलियम. ठीक आहे, सायन्स सब्जेक्टचा स्टडी करताना पहिला चॅप्टर कोणता विचारला जातो आपल्याला? तर क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. देन मायक्रो ऑर्गॅनिझम. मग मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. देन कोल अँड पेट्रोलियम. मग कोल अँड पेट्रोलियम मध्ये कोल किंवा टाइप्स ऑफ कोल, पेट्रोलियम आणि याचं कन्झर्वेशन कसं करायचं हे आपल्याला क्लास 8 मध्ये दिलेले. मग याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातील. देन चॅप्टर नंबर 4 कंबशन अँड फ्लेम. ठीक आहे, मग कंबशन होताना कोणत्या गॅसेसचा यूज होतो किंवा फ्लेम मधून कोणते गॅसेस तयार होतात इत्यादींवरती आपल्याला या चॅप्टर मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. देन चॅप्टर नंबर 5 कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. ठीक आहे, मग कन्झर्वेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स म्हणजे काय? तर आपल्याला बायोडायव्हर्सिटी मध्ये काय करायचे? डिफरंट टाइप्स ऑफ डायव्हर्स टाइप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्सचं कन्व्हर्जन और कन्झर्वेशन करायचे. ठीक आहे, मग हे कन्झर्वेशन करताना आपल्याला या चॅप्टर मध्ये काय लक्षात घ्यायचे? तर आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स किंवा ॲनिमल्स माहित असायला हवेत. नंतर चॅप्टर नंबर 6 रिप्रोडक्शन ऑफ ॲनिमल्स. ॲनिमल्स मध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम कशा प्रकारे रन होते हे आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायचे.
किंवा याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा चॅप्टर नंबर 7 रिचिंग द एज ऑफ ॲडल्सन्स. देन चॅप्टर नंबर 8 फोर्स अँड प्रेशर. ठीक आहे, मग या फोर्स अँड प्रेशर वरती आपल्याला फोर्स म्हणजे काय असतं किंवा टाइप्स ऑफ फोर्स, मग कोणकोणत्या प्रकारचे फोर्स असतात, त्यांच्या डेफिनेशन्स असतील, एक्झाम्पल्स असतील, हे या चॅप्टर मध्ये विचारलं जाऊ शकतं. मग फोर्स म्हणजे काय असतं, तर फोर्स इज नथिंग बट पुल ऑर पुश. देन टाइप्स ऑफ फोर्सेस पाहायचं झालं तर मस्क्युलर फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, मॅग्नेटिक फोर्स असेल, मेकॅनिकल फोर्स असेल, अशा डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस वरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मग प्रेशर, प्रेशर म्हणजे काय किंवा प्रेशर साठीचा फॉर्म्युला असेल, प्रेशरची डेफिनेशन असेल, फोर्स आणि प्रेशरचं युनिट असेल, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. देन फ्रिक्शन, चॅप्टर नंबर 9 काय सांगितलंय, फ्रिक्शन. मग फ्रिक्शन म्हणजे काय आणि फ्रिक्शनल फोर्स कसा असतो, फ्रिक्शन कधी होतं, हे आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे आणि याच्यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. देन चॅप्टर नंबर 10 साऊंड. साऊंड या चॅप्टर मध्ये आपल्याला साऊंड कसा जनरेट होतो, ठीक आहे, किंवा साऊंड एनर्जी बद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात. देन केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. चॅप्टर नंबर 11 काय सांगितलंय, केमिकल इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग क्लास 8 मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट साठी केमिकल इफेक्ट शिकलोय. पुढे क्लास 9 मध्ये तुम्हाला हीटिंग इफेक्ट साठी किंवा हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकायचंय. मग क्लास 8 चं तुम्ही एनसीईआरटी बुक कन्सिडर करू शकता किंवा क्लास 9 आणि 10 साठीचं स्टेट बोर्डचं सायन्स बुकही तुम्ही रेफर करू शकता. कारण 9th आणि 10th स्टेट बोर्डच्या बुक मध्ये इलेक्ट्रिक करंट काय असतं, त्याच्या बेसिक टर्म्स काय असतात आणि देन त्याच्यावरचा केमिकल इफेक्ट असेल किंवा हीटिंग इफेक्ट आपल्याला या दोन्ही पुस्तकांमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही क्लास चॅप्टर नंबर 11 साठी क्लास 9 अँड 10 साठीचं स्टेट बोर्डचं सायन्स बुक रेफर करू शकता. ठीक आहे. देन चॅप्टर नंबर 12 सम नॅचरल फेनॉमेना. मग आपल्याला याच्यात काही नॅचरल फेनॉमेना पाहिजे, जे काही रूल्स असू शकतात. मग ते रूल्स कोणते किंवा नॅचरल फेनॉमेना काय आहे ते आपल्याला या चॅप्टर नंबर 12 मध्ये शिकायचे. आणि चॅप्टर नंबर 13 म्हणजेच लाईट. ठीक आहे. मग चॅप्टर नंबर 13 मध्ये आपल्याला लाईट एनर्जी काय असते याच्यावरती प्रश्न विचारले जातात. मग लाईटला आपण कशा प्रकारे घेतो, म्हणजे ॲज अ वेव्ह ऑर ॲज अ पार्टिकल. मग लाईटला ॲज अ वेव्ह कुठे कन्सिडर करायचं, ॲज अ पार्टिकल कुठे कन्सिडर करायचं, हे आपल्याला इथे शिकायचे. मग झाला चॅप्टर नंबर 12 लाईट किंवा लाईट कशा प्रकारे तयार होते. मग जेव्हा आपण सायन्स या सब्जेक्ट साठीचा स्टडी करतोय, ठीक आहे, तर या सायन्स विषयाचा अभ्यास करताना यासाठी आपल्याला 35 मार्क्स म्हणजेच 35 मार्क्स साठी प्रश्न विचारले जातात. मग या 35 मार्क्स साठी आपल्याला काय करायचं, या सायन्स विषयाचा अभ्यास करायचा आहे. मग सायन्स विषयाचा अभ्यास करताना कोणकोणते चॅप्टर लक्षात ठेवायचे, तर ते आपण कुठले पाहिले. पहिला म्हणजे क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, कोल अँड पेट्रोलियम, कंबशन अँड फ्लेम, conservation of plants and animals, reproduction in animals. Then chapter number 7 reaching the age of adolescence, chapter number 8 force and pressure, then friction, sound, chemical effects of electric current, some natural phenomena and chapter number 13 म्हणजेच लाईट. तर या 13 चॅप्टर वरती आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग हे प्रश्न आपल्याला 35 मार्क्स मिळवून देऊ शकतात. त्यामुळे हे 13 ही चॅप्टर नीट तयार करणं किंवा याचा नीट अभ्यास करणं हे खूप गरजेचे आहे.
मग या चॅप्टरचा अभ्यास करताना तुम्ही क्लास 8 साठीचं NCERTचं सायन्स बुक यूज करू शकता किंवा क्लास 9 आणि क्लास 10 साठीचं जे स्टेट बोर्डचं सायन्स बुक आहे तेही तुम्ही रेफर करू शकता. मित्रांनो, हा झाला इयत्ता 9वीच्या नवोदय विद्यालयाकडून जी प्रवेश परीक्षा घेतली जाते त्या प्रवेश परीक्षेचा सायन्स विषयाचा अभ्यासक्रम. असाच इतर विषयांचा अभ्यासक्रम असेल किंवा तुम्ही महाराष्ट्रातली कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा देत असाल तर त्यासाठी तुम्ही आमच्या ऑनलाईन बॅचेसला जॉईन करू शकता. मग या ऑनलाईन बॅचेसमध्ये तुमच्याकडून संपूर्ण विषयाची तयारी करून घेतली जाते, तर विद्यार्थ्याला बेसिक टू ॲडव्हान्स शिकवलं जातं. देन क्लास लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दिला जातो. म्हणजे जर तुमच्याकडून एखादा लाईव्ह क्लास मिस झाला तर तो तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्येही पाहू शकता. कोणतीही परीक्षा देत असाल आणि तुमचा अभ्यासही 100% झाला असेल तरीही जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव करणं हे खूप आवश्यक आहे. कारण तुम्ही जेवढ्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा सराव कराल तेवढाच तुम्हाला टाइम मॅनेजमेंट आणि प्रश्नांचा अंदाज येऊ लागतो. मग फ्री डाऊट सेशन असेल किंवा विद्यार्थी पालक मार्गदर्शन असेल, अशा सगळ्या सुविधा आपण या ऑनलाईन बॅचेस मध्ये देत असतो. मग या ऑनलाईन बॅचेस बद्दल तुम्हाला अधिकची माहिती हवी असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप वरही कळवू शकता. थँक्यू.